वेलकम बॅक वन्स अगेन. याआधी थोडंसं इंटरनेट स्पीड इतका नसल्या कारणानं पटकन व्हिडिओ अपलोड होत नाही आहेत, त्यामुळं थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल. आणि पुढचा जो पार्ट आहे त्याला सुरुवात करतो आहे. आत्तापर्यंत आपण सगळं डायजेस्टिव्ह ट्रॅक बघितलेला होता. आता आपल्याला बघायचं आहे डायजेस्टिव्ह ग्लँड्स. डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये 3 टाईपचे ग्लँड्स येतात. एकाला आपण म्हणतो सलायवरी ग्लँड, दुसऱ्याला आपण म्हणतो लिव्हर, आणि तिसरा जो आहे तो पॅनक्रियाज. सलायवरी ग्लँड सलायवा तयार करते. आपल्या माउथ कॅव्हिटीमध्ये जी लाळ असते ती लाळ तयार करणारी जी ग्लँड आहे त्या ग्लँडला आपण सलायवरी ग्लँड असं म्हणतो. दुसरी ग्लँड आहे तिला आपण लिव्हर, मराठीमध्ये त्याला आपण यकृत असं म्हणतो. आणि तिसरी जी ग्लँड आहे ती पॅनक्रियाज, तिला आपण स्वादुपिंड असं म्हणतो. आपल्याला सगळ्यात पहिली ग्लँड त्याची सुरुवात करायची आपल्याला, दॅट इज कॉल्ड ॲज अ सलायवरी ग्लँड. आता सलायवरी ग्लँड याचा अर्थ लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथी, ज्या ग्रंथीमधून लाळ सिक्रेट होती, तोंडामध्ये जी थुंकी म्हणणं योग्य नाही आहे, लाळ बरोबर आहे, तिला आपण सलायवा असं म्हणतो. ओके, ग्लँड विच प्रोड्यूस सलायवा called as a salivary gland. Gland which produce and release saliva in buccal cavity or oral cavity. Buccal cavity or oral cavity is known as salivary gland. हिला आपण salivary gland असं म्हणतो. लक्षात ठेवा, salivary gland, the gland which secretes saliva in our mouth cavity. आपल्या मुखामध्ये, आपल्या तोंडामध्ये जी लाळ निर्माण करणारी ग्रंथी आहे तिला आपण salivary gland असं म्हणतो. आता हा माउथचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. दिस इज कॉल्ड एज अ माउथ. ओरल कॅव्हिटीचा पार्ट आहे, ह्याला मी माउथ कन्सिडर करणार आहे. ओके, मी जे पार्ट सांगतो ते व्यवस्थित लक्ष देणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट, सलायवरी ग्लँड 3 टाईपचे आहेत. पहिली सलायवरी ग्लँड आहे, मी नावं लिहिलेली आहेत इथं. मी लिहिणार आहे टाईप्स ऑफ सलायवरी ग्लँड. पहिला जो टाईप आहे तिला आपण म्हणतो पॅरोटिड ग्लँड. पॅरोटिड ग्लँड. दुसरी जी आहे तिला आपण सब लिंग्युअल ग्लँड असं म्हणतो. सब लिंग्युअल ग्लँड. आणि तिसरी जी आहे तिला आपण सब मॅन्डिब्युलर ग्लँड असं म्हणतात. 3 टाईपच्या ग्लँड्स प्रेझेंट आहेत. पहिली जी ग्लँड आहे तिला आपण पॅरोटिड ग्लँड म्हणतो. दुसरी जी ग्लँड आहे तिला आपण सबलिंग्युअल असं म्हणतो. आणि तिसरी जी आहे तिला आपण सब मॅन्डिब्युल असं म्हणतो. इथं 3 टाईपच्या ग्लँड्स दिलेल्या आहेत. पहिली ग्लँड वरच्या साईडला दिलेली आहे, तिला आपण पॅरोटिड असं म्हणतो. याला मी कॅपिटल A असं लेबल दिलेलं आहे. दुसरी ग्लँड सबलिंग्युअल आहे, तिला मी कॅपिटल B म्हणलेलं आहे. आणि तिसरी ही सब मॅन्डिब्युलर आहे, तिला मी कॅपिटल C म्हणलेलं आहे. तर हे 3 ज्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्स आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे आहेत. आता लक्षात ठेवा, ह्या साईडला 3 ग्लँड्स आहेत आणि या साईडला 3 ग्लँड्स आहेत. म्हणजे इकडं 3 आणि इकडं 3, अशा टोटल 6 ग्लँड्स आहेत. लक्षात ठेवा, टोटल किती ग्लँड्स आहेत? 6 ग्लँड्स. म्हणजे किती पेअर झाले? 3 पेअर्स ऑफ ग्लँड आर प्रेझेंट. 6 ग्लँड, याचा अर्थ 3 पेअर आहेत. 3 पेअर कुठले कुठले? पॅरोटिड 2, ह्या साईडला एक आहे, या साईडला एक आहे. पॅरोटिड 2, त्याच्यानंतर सबलिंग्युअल आणि त्याच्यानंतर सब मॅन्डिब्युलर. असे टोटल 6 सलायवरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत. ओके, फर्स्ट ग्लँड आपल्याला बघायचे आहे, दॅट इज कॉल्ड एज अ पॅरोटिड ग्लँड. पहिली ग्लँड आपल्याला बघायची आहे पॅरोटिड ग्लँड. आता ग्लँड्स तुमच्या समोर आहेत, डायग्राम तुमच्या समोर आहे. यातली पॅरोटिड ग्लँड कुठली हे पहिल्यांदा बघूया. आता
मी ज्या पॉइंटला डार्क करणार आहे येलो कलर देतोय, ही जी ग्लँड आहे ह्या ग्लँडला पॅरोटिड ग्लँड असं म्हणायचं. 3 टाईपच्या ग्लँड्स आहेत, पॅरोटिड आहे, सबलिंग्युअल आहे आणि सबमॅन्डिब्युलर आहे. त्यातली सगळ्यात मोठी ग्लँड, लार्जेस्ट सलायवरी ग्लँड, लार्जेस्ट सलायवरी ग्लँड इज कॉल्ड ॲज अ पॅरोटिड ग्लँड. ही सगळ्यात तिन्ही ग्लँड्सपैकी सगळ्यात मोठी जी ग्लँड्स आहे तिला आपण पॅरोटिड ग्लँड असं म्हणतो. नेक्स्ट, इट इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ इयर. आता हे काय, कान आहे, कानाच्या पुढच्या बाजूला पॅरोटिड ग्लँड प्रेझेंट आहे. सो इट इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ, प्रेझेंट इन फ्रंट ऑफ इयर. कानाच्या पुढच्या बाजूला प्रेझेंट आहे, इन फ्रंट ऑफ इयर. लक्षात ठेवा, प्रेझेंट इन फ्रंट ऑफ इयर. लार्जेस्ट सलायवरी ग्लँड आहे, प्रेझेंट इन फ्रंट ऑफ इयर. दुसरं, ह्यामध्ये काय तयार होणार आहे, सलायवा तयार होणार आहे, लाळ तयार होणार आहे. त्या लाळेला माउथ कॅव्हिटीमध्ये सिक्रेट करण्यासाठी ही डक्ट प्रेझेंट आहे. ह्या डक्टला स्टेन्सन्स डक्ट असं म्हणतात. डक्ट इज कॉल्ड ॲज अ स्टेन्सन्स डक्ट. लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणतो, स्टेन्सन्स डक्ट असं म्हणतो. म्हणजे काय, तर ह्यामध्ये जी सलायवा तयार होणार आहे ती सलायवा माउथ कॅव्हिटीमध्ये आणण्यासाठी जी डक्ट प्रेझेंट असते तिला आपण स्टेन्सन्स डक्ट असं म्हणतो. आता इथं हे लेबल करतो मी, हिला मी स्टेन्सन्स डक्ट असं म्हणतो. स्टेन्सन्स डक्ट. ओके. नेक्स्ट, आता ही डक्ट कुठं येते, माउथ कॅव्हिटीमध्ये नेमकं कुठं ओपन होते, तर वरच्या साईडला जे अप्पर सेकंड मोलार टीथ आहे की नाही त्या ठिकाणी डक्ट ओपन होते. डक्ट ओपन ॲट अप्पर सेकंड मोलार टीथ. सेकंड मोलार टीथ वरच्या साईडला, म्हणजे वरचा जो जबडा आहे तिथं जो दुसऱ्या नंबरचा जो मोलार आहे, मोलार 3 असतात, दुसऱ्या नंबरचा जो मोलार आहे त्या मोलारच्या ठिकाणी ही डक्ट ओपन होती आणि सलायवा काय होती, रिलीज होती. लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, पॅरोटिड ग्लँड ही सगळ्यात मोठी ग्लँड आहे. दिस इज द लार्जेस्ट ग्लँड. दुसरं, इट इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ इयर. इयरच्या पुढच्या बाजूला प्रेझेंट आहे. तिला एक डक्ट प्रेझेंट आहे, त्या डक्टला आपण स्टेन्सन्स डक्ट असं म्हणतो. आणि ही डक्ट कुठं ओपन होती, अप्पर सेकंड मोलार. म्हणून बघा, माउथ कॅव्हिटीमध्ये मॅक्झिमम थुंकी कुठल्या साईडला असते, वरच्या बाजूला असते, कारण तिथं लाळ सिक्रेट होत असते, कारण तिथं ती डक्ट ओपन व्हायला आले. म्हणजे हा पोझिशन माउथ कॅव्हिटीमध्ये इथं जो दात आहे हा दात हा कुठला असणार आहे, सेकंड मोलार टीथ असणार आहे आणि त्या ठिकाणी हे ओपन होत असतं. म्हणजे डक्ट, स्टेन्सन्स डक्ट काय होत असते, ओपन होत असते. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे सबलिंग्युअल डक्ट. सबलिंग्युअल डक्ट सगळ्यात स्मॉलर आहे. सबलिंग्युअल डक्ट, सबलिंग्युअल डक्ट. सेकंड पॉइंट, सब लिंग्युअल डक्ट. लक्षात राहील, सबलिंग्युअल डक्ट. आता कुठं आहे बघा सबलिंग्युअल, त्याला सुद्धा मी कलर करतोय. ही सबलिंग्युअल डक्ट आहे. जिभेच्या खालच्या बाजूला जो पार्ट असतो तो सबलिंग्युअल डक्टचा पार्ट आहे. सबलिंग्युअल डक्ट इथं जे दिसतंय ह्याला आपण सबलिंग्युअल ग्लँड असं म्हणतो आणि सबलिंग्युअल डक्ट आहे. ओके, बघा सबलिंग्युअल डक्ट, इट इज व्हेरी स्मॉल, वन ऑफ द स्मॉलेस्ट salivary gland present in mouth cavity, present in mouth cavity, in mouth below tongue. टंगच्या खालच्या बाजूला ओपन होणारी. आता बघा हा टंगचा पार्ट आहे. कलर तुम्हाला थोडंसं चेंज करून दाखवतोय मी. जो कलर करतोय ती टंग आहे, लक्षात ठेवा. हा टंगचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे, टंग म्हणजे जीभ आहे.
आणि त्याच्या खाली ही जी ग्लँड आहे ह्या ग्लँडला आपण काय म्हणतो, या ग्लँडला आपण सबलिंग्युअल डक्ट. काय म्हणतो आपण त्याला, सबलिंग्युअल. जिभेच्या खालच्या बाजूला जी ग्लँड आहे तिला आपण सबलिंग्युअल ग्लँड असं म्हणतो. बिलो द टंग और बिनीथ माउथ कॅव्हिटी बिलो द टंग सगळ्यात स्मॉल आहे. ह्याला एक डक्ट प्रेझेंट आहे ज्याच्यातून सलायवा, आता ही ग्लँड सुद्धा काय तयार करणार, सलायवा तयार करणार. मग सलायवा तयार झाला की ती सिक्रेट होण्यासाठी, सलायवा सिक्रेट होण्यासाठी डक्ट प्रेझेंट आहे. त्या डक्टला डक्ट ऑफ सबलिंग्युअल और रॅव्हिनस, डक्ट ऑफ रॅव्हिनस असं म्हणलं जातं. डक्ट ऑफ रॅव्हिनस, डक्ट ऑफ सबलिंग्युअल और डक्ट ऑफ रिव्हिनस, नॉट रॅव्हिनस, RI करा तिथं, रिव्हिनस आहे ते. डक्ट ऑफ रिव्हिनस असं म्हणलं जातं. त्यातनं सुद्धा सलायवा रिलीज केली जाते. तर त्याच्यानंतरची जी आहे ती सब मॅन्डिब्युलर आहे. आता तिला सब मॅन्डिब्युलर का म्हणायचं, लक्षात ठेवा, इथं एक बोन असतो, इथं एक बोन असतोय त्याला मॅन्डिबल बोन म्हणायचं. इथं आपली जी हानुवटी आहे ना, हा जो बोन आहे ना तो मॅन्डिब्युलर बोन आहे. आणि त्या बोनच्या खालच्या बाजूला इथं तिसरी जी ग्लँड आहे ना, हे बघा इथं तिसरी जी ग्लँड आहे, ह्या तिसऱ्या ग्लँडला आपण काय म्हणतो, सब मॅन्डिब्युलर ग्लँड. जिथं जिथं प्रिफिक्स सब येतं तिथं लक्षात ठेवायचं, एखाद्या गोष्टीच्या खालची गोष्ट आपण जर सांगत असलो तर सब हा वर्ड वापरतात. आता बघा, मॅन्डिब्युलर जे बोन आहे त्याच्या खालची ग्लँड आहे म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, सब मॅन्डिब्युलर ग्लँड असं म्हणतो. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघूया, मला थोडंसं पुसावं लागेल. सब मॅन्डिब्युलर ग्लँड. थर्ड आहे सब मॅन्डिब्युलर ग्लँड. थर्ड ग्लँड आपल्याला बघायचं आहे सब मॅन्डिब्युलर ग्लँड. सब मॅन्डिब्युलर ग्लँड, मॅन्डिबलच्या खालच्या बाजूला जे असणार आहे त्याला आपण सब मॅन्डिब्युलर ग्लँड असं म्हणतो. ॲक्च्युली कसं आहे, द अँगल ऑफ जॉ म्हणजे काय, जबडा. हा माझा जो जबडा आहे त्याला आपण अँगल ऑफ जॉ असं म्हणतो. हा जो अँगल आहे इथं या साईडला इथे दिसतंय, म्हणजे इथं ते थोडंसं पाठीमागे गेलं, ॲक्च्युली ते इथं असणार आहे. मॅन्डिबल बोन आहे आणि त्या मॅन्डिबल बोनच्या तिथं किंवा त्याच्या खालच्या बाजूला प्रेझेंट आहे. सो इट इज कॉल्ड एज अ सब मॅन्डिब्युलर. इट इज प्रेझेंट ॲट angle of jaw and the jaw bone is called as a mandibular bone. लक्षात ठेवा, जॉ म्हणजे जबडा आणि जबड्याचा जो बोन असतो, हाड जे असतं त्याला आपण मॅन्डिब्युलर म्हणतो. त्याच्या खालच्या बाजूला प्रेझेंट आहे. सो इट इज कॉल्ड एज अ सब मॅन्डिब्युलर बोन और सब मॅन्डिब्युलर ग्लँड, नॉट बोन, सब मॅन्डिब्युलर ग्लँड, त्याला आपण सब मॅन्डिब्युलर ग्लँड असं म्हणतो. त्याच्यानंतर सब मॅन्डिब्युलर ग्लँड ही मोठी नाही आहे आणि छोटी नाही आहे, मीडियम साईजची असते. मीडियम साईज, ऑन ॲन ॲव्हरेज मीडियम साईजची ग्लँड आहे. कसं आहे, पॅरोटिड सगळ्यात मोठी, सबलिंग्युअल सगळ्यात छोटी, मग ही मीडियम साईजची आहे. सो इट इज कॉल्ड एज अ मीडियम साईज ग्लँड. मीडियम साईज ग्लँड, तिन्ही ग्लँड सलायवा तयार करतात. त्याच्यानंतर ह्याची जी डक्ट आहे, ह्या डक्टला आपण वॉर्टन्स डक्ट असं म्हणतो. वॉर्टन्स डक्ट, लक्षात ठेवा, तिला आपण वॉर्टन्स डक्ट असं म्हणतो. कुठली डक्ट ती, हे बघा इथं आहे, हां इथं डक्ट आहे, ह्याला म्हणायचं वॉर्टन्स डक्ट. त्या डक्टमधनं सलायवा तोंडात येते आणि इथं जो बोन आहे, मी इथं सर्कल करतो, इथं जो बोन आहे तो सेंट्रल इन्सिजर आहे. लक्षात ठेवा, सेंट्रल इन्सिजर आहे. डक्ट ओपन ॲट सेंट्रल इन्सिजर. इन्सिजर बोन आपल्याला झालेला आहे, दोन बोन्स असतात, इन्सिजर दोन असतात, त्याच्या जो मधला सेंट्रल जो इन्सिजर आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. डक्टला काय म्हणायचं, वॉर्टन्स डक्ट म्हणायचं. डक्टला काय म्हणायचं, वॉर्टन्स डक्ट. साईज कशी आहे, मीडियम साईज आहे आणि प्रेझेंट कुठं आहे, ॲट द अँगल ऑफ जॉच्या अँगलला प्रेझेंट आहे. हे झालं सब मॅन्डिब्युलर ग्लँडबद्दल. ओके, तर 3 टाईपच्या ग्लँड्स आपण बघितल्या.
पहिली ग्लँड बघितली पॅरोटिड ग्लँड, जी सगळ्यात मोठी आहे. दुसरी जी बघितली लिंग्युअल ग्लँड, ती सगळ्यात लहान आहे. आणि तिसरी जी ग्लँड आपण बघितली ती सब मॅन्डिब्युलर ग्लँड, जी मीडियम साईजची ग्लँड आहे. ओके. आता मॅन्डिब्युलर ग्लँड सेंट्रल इन्सिजर म्हणले की नाही, त्याच्या आधी फक्त एक वर्ड लावा, लोअर सेंट्रल इन्सिजर. इथं लोअर सेंट्रल इन्सिजर, कारण का इन्सिजर बोन वरती पण असणार आणि खालती पण असणार. मग नेमकं ही डक्ट ओपन कुठं होती, तर इथं असलेला इन्सिजर म्हणजे लोअर जॉमध्ये असलेला जो इन्सिजर आहे त्यातला सेंट्रल इन्सिजर जो आहे, म्हणजे बघा इन्सिजर 1 आणि 2 आहे, त्यातला बरोबर मधला जो आहे तिथं काय होते, सलायव्हरी डक्ट ओपन होत असते. ओके. वेलकम बॅक फ्रेंड्स. आता आपण सलायव्हरी ग्लँड्स मागच्या लेक्चरमध्ये बघत होतो. प्रत्येक पार्टचं फंक्शन हे मी फिजिओलॉजी सांगत असताना तुम्हाला बोलणार आहे. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी अशा 2 टर्म्स आहेत, लक्षात ठेवा. ॲनाटॉमी ही एक टर्म आहे आणि दुसरी टर्म आहे फिजिओलॉजी. लक्षात ठेवा, आपण ह्युमन फिजिओलॉजी बघायला लागलोय. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ ॲनाटॉमी. स्टडी ऑफ स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ ॲनाटॉमी आणि स्टडी ऑफ फंक्शन, हा ना, स्टडी ऑफ फंक्शन इज कॉल्ड ॲज अ फिजिओलॉजी. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. MBBS, BDS, BMS, BHMS हे जे काय कोर्सेस आहेत, या कोर्सेसला फर्स्ट इयरला ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हे 2 सब्जेक्ट असतात, मोठे मोठे सब्जेक्ट आहेत. त्याचा बेसिक पाया 12वीत आहे, एवढं लक्षात ठेवा. ॲनाटॉमी याचा अर्थ काय, स्ट्रक्चरचा स्टडी, आणि फिजिओलॉजी काय, त्याच स्ट्रक्चरचं कार्य काय होतं. आता फॉर एक्झाम्पल आपण स्टमक बघितलेलं होतं, राईट. आपण स्टमक बघितलेलं होतं, समजतंय. स्टमकचं स्ट्रक्चर म्हणजे काय, स्टमकला किती ओपनिंग आहेत, कुठले कुठले पार्ट्स आहेत, कुठं प्रेझेंट आहे, हे बघणं म्हणजे त्याचं स्ट्रक्चर बघणं. त्याचं काय बघणं, स्ट्रक्चर बघणं. आणि स्ट्रक्चर बघणं याचा अर्थ ॲनाटॉमीचा स्टडी करणं. पण स्टमकचं नेमकं कार्य काय आहे, स्टमक डायजेशन करतं, कुठल्या पद्धतीनं डायजेशन करतं, ह्याचा जो स्टडी आहे, ह्या स्टडीला आपण काय म्हणतो, फिजिओलॉजी म्हणतो. म्हणून स्टडी ऑफ फंक्शन इज कॉल्ड ॲज अ फिजिओलॉजी. मग मी माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला सलायव्हरी ग्लँड सांगितले, ऑर्गन्स सांगितले, पण त्याचे फंक्शन्स नाही सांगितले. तर माझ्या डोक्यात असा विचार आहे की पहिल्यांदा आपण स्टडी करत असताना ॲनाटॉमी स्टडी करू आणि नंतर एकदा डायजेशन प्रोसेस चालू झाली, कारण आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळी आपण बघितली, पण डायजेशन कसं होतं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. डायजेशन कसं होतं म्हणजे कार्य कसं होतं हे आपल्याला बघायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ फिजिओलॉजी. आता आपण फक्त ॲनाटॉमी बघायला लावलोय, तर तेवढं मात्र लक्ष देऊन ऐका. ओके. मी हे तुम्हाला का सांगितलं, कारण तुम्ही म्हणणार सरांनी सलायव्हरी ग्लँड सांगितले, सलायव्हरीचं फंक्शन सांगितलं नाही, तर ते नंतर सांगणार आहे. ओके. आता आपल्याला सुरुवात करायची आहे लिव्हरला. लक्षात ठेवा, लिव्हर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे त्याला आपण लिव्हर असं म्हणतो. लक्षात ठेवा, दुसरी ग्लँड आहे, दुसरी डायजेस्टिव्ह ग्लँड आहे, त्याला आपण लिव्हर असं म्हणतो, किंवा तिला आपण हिपॅटिक सुद्धा असं म्हणतो. लक्षात ठेवा, जर वर्ड हिपॅटिक आला तर त्याचं मिनिंग आहे लिव्हर. लक्षात ठेवा, लिव्हर, हिपॅटिक, लिव्हर. ओके. लिव्हर ही आपल्या बॉडीतली सगळ्यात मोठी अशी ग्लँड आहे, सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड आहे, लार्जेस्ट ग्लँड ऑफ ह्युमन बॉडी. माणसाच्या शरीरामध्ये जर कुठली ग्रंथी मोठी असेल तर ती कुठली आहे, लिव्हर आहे. लक्षात ठेवा, त्याला आपण हिपॅटिक असं म्हणतो. 1000 ऑफ फंक्शन आर परफॉर्म्ड बाय लिव्हर. लिव्हर डॅमेज झाल्यानंतर माणसाच्या जीवावर काय येतं, म्हणजे माणूस मरतो का, कारण लिव्हर हे आपल्या बॉडीमध्ये बरेचसेच असे फंक्शन्स आहेत, जे इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत, ते फंक्शन्स परफॉर्म करत असते. मग विचार करा, जे युनिट सगळ्या बॉडीचं फंक्शन परफॉर्म करत असेल तेच जर डॅमेज झालं तर लिव्हर म्हणजे डॅमेज झालं तर मृत्यू हा येणारच आहे, बरोबर आहे. त्याच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत, ते पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. लिव्हर म्हणजे काय असतं, कुठं असतं, हे समजणं फार गरजेचं आहे. ओके. सेकंड, त्याचं वजन जर बघितलं
वेट ऑफ लिव्हर जर बघितलं तर जवळपास ऑन अन ॲव्हरेज 1.4 किलोग्रॅम 1.4 किलोग्रॅम किंवा 1400 ग्रॅम एवढं त्याचं वजन आहे. लक्षात ठेवा 1400 ग्रॅम ऑन अन ॲव्हरेज असं म्हणलं मी. मुलांच्यात म्हणजे फिमेल आणि मेल जर कन्सिडर केलं तर मेलमध्ये जास्त आहे, एक 200 ग्रॅम जास्त आहे, फिमेलमध्ये 200 ग्रॅम कमी आहे. ओके, ऑन अन ॲव्हरेज किती आहे तर 1.4 kg लिव्हरचं वजन आहे. आता मी सांगितलेलं होतं बघा की वरच्या बाजूनी स्टमक येणार, सॉरी इसोफेगस येणार. ओके, ही काय आहे इसोफेगस आहे, इसोफॅगस. ही इसोफेगस इथं डायफ्राम प्रेझेंट आहे. ओके, डायफ्राम प्रेझेंट आहे. आता थोडंसं काय करूया, ह्या डायफ्रामला इथं मी नाव देतो डायफ्राम. डायफ्राम म्हणजे काय, मध्ये जो मस्क्युलर लेअर आहे, मध्ये जो मस्क्युलर लेअर आहे ज्याच्यामुळं थोरॅसिक कॅव्हिटी, वरची कॅव्हिटी कुठली, छातीची कॅव्हिटी, छातीचा पिंजरा जिथं असतो त्या कॅव्हिटीला काय म्हणतात थोरॅसिक कॅव्हिटी. आणि खालची कॅव्हिटी कुठली, ॲबडॉमिनल कॅव्हिटी. नुसता ॲबडॉमिन असं म्हणतो मी, ही ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ह्या दोन कॅव्हिटीला सेपरेट करणारा जो लेअर आहे त्याला मी काय म्हणतो डायफ्राम असं म्हणतो. काय म्हणतो मी त्याला, डायफ्राम. ओके, आता ही जी इसोफेगस आहे, ही इसोफेगस डाव्या साईडला जाते, अशी डाव्या साईडला जाते आणि डाव्या साईडला पियर करून डायफ्रामला होल पाडून ॲक्च्युली ती डाव्या साईडला येऊन स्टमक बरोबर बाइंड होते. इथं स्टमक आहे. ओके, दिस इज कॉल्ड एज अ स्टमक. हे स्टमक आहे आणि त्याचा पुढचा पार्ट आहे तो डिओडेनमचा पार्ट आहे. म्हणजे लेफ्ट साईडचा जो पूर्ण पार्ट आहे तो लेफ्ट साईडचा पार्ट स्टमकने पूर्ण ऑक्युपाय केलेला आहे. आता राईट साईडच्या पोझिशनला या ठिकाणी इथं दिसतंय, हा लिव्हरचा पार्ट आहे, दिसतोय. हा पार्ट कशाचा आहे, लिव्हरचा आहे. लक्षात ठेवा, दिस इज कॉल्ड एज अ लिव्हर. ॲबडॉमिनल रिजनमध्ये राईट साईडला बिलो डायफ्राम लिव्हर प्रेझेंट आहे आणि इकडं स्टमक प्रेझेंट. हे का मी सांगितलं, कारण व्यवस्थित तुम्हाला समजण्यासाठी ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. म्हणजे लिव्हरचं जर लोकेशन तुम्ही बघितला, लिव्हर लोकेशन जर तुम्ही बघितला तर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे, हे बरोबर आहे. प्रेझेंट ॲट राईट साईड बिलो डायफ्राम इन कुठल्या कॅव्हिटीमध्ये, ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटी हे त्याचं लोकेशन आहे. म्हणजे राईट साईडला पोटामध्ये राईट साईडला उजव्या बाजूला डायफ्राम म्हणजे पटलाच्या खाली, डायफ्रामच्या खालच्या बाजूला जी सगळ्यात मोठी बॉडीतली ग्लँड आहे जिचं वजन 1.4 to 1.5 kg आहे, ती जी ग्लँड आहे त्या ग्लँडला आपण काय म्हणतो, लिव्हर असं म्हणतो. हे लिव्हरचं लोकेशन झालं. आता लिव्हरची डायग्राम आणि त्याचे पार्ट्स बघू, म्हणजे त्याचे ॲनाटॉमीज बघू आपण. लिव्हरची डायग्राम आपल्या समोर आहे. डायग्राम व्यवस्थित काढून घ्यायचे. मी लेबल करतो. आत्ता व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मी लिव्हरचं लोकेशन सांगितलेलं होतं. आता लिव्हरचं स्ट्रक्चर आपल्या समोर आहे आणि डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. तर वरच्या बाजूला हा मी लिव्हर कशाच्या खाली आहे म्हणून सांगितलेलं होतं, राईट साईडला प्रेझेंट आहे, डायफ्रामच्या खालच्या बाजूला प्रेझेंट आहे. याला मी म्हणणार डायफ्राम. डायफ्राम हा मस्क्युलर लेअर आहे, लक्षात ठेवा. डायफ्राम हा मस्क्युलर लेअर आहे. डायफ्राम हा मस्क्युलर लेअर आहे, लक्षात ठेवा. डायफ्रामच्या खालच्या बाजूला लिव्हर प्रेझेंट आहे. ह्याचं वजन जवळपास 1.5 kg, जवळपास 1500 ग्रॅम, 1.5 किलो इतकं वजन आहे. ह्याचे 2 लोब प्रेझेंट आहेत. लिव्हर हा अखंड नाही आहे. लिव्हरचे 2 लोब प्रेझेंट आहेत. हा जो लोब आहे
त्याला आपण म्हणतो लेफ्ट लोब ऑफ लिव्हर. लक्षात ठेवा, ह्याला आपण लेफ्ट लोब असं म्हणतो. आणि या साईडला हा जो आहे याला आपण राईट लोब ऑफ लिव्हर असं म्हणतो. लक्षात ठेवा, राईट लोब ऑफ लिव्हर. या साईडला लेफ्ट लोब आहे, या साईडला राईट लोब आहे. लोब जर आपण बघितलं तर हे दोन लोब एकमेकांपासून सेपरेट झालेत. का सेपरेट झालेत तर वरच्या बाजूला डायफ्राम, आणि हा जो डायफ्राम असतो तो कसा असतो, मसलपासून तयार झालेला असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मस्क्युलर डायफ्राम असं म्हणतो. त्या मस्क्युलर डायफ्रामचं एक एक्सटेन्शन लिव्हरच्या वरच्या साईडवरून असं खालच्या बाजूला येतं. इथं दिसतंय, इकडून सुद्धा असं येतं. हा मधला मस्क्युलर पार्ट जो आहे की नाही, लिगामेंट, त्या लिगामेंटला आपण फॅल्सीफॉर्म लिगामेंट असं म्हणतो. लक्षात ठेवा, स्टार करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ह्या म्हणजे फॅल्सीफॉर्म लिगामेंट नेमकं काय, तर वरच्या बाजूला डायफ्राम म्हणून मस्क्युलर लेअर आहे. ओके, त्याचं एक एक्सटेन्शन खालच्या बाजूला आलं आहे, त्याचं एक्सटेन्शन खालच्या बाजूला आलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, फॅल्सीफॉर्म. आणि त्या एक्सटेन्शनमुळं लिव्हर हा दुभागला गेलेला आहे. लिव्हरचे दोन लोब तयार झालेत. एक त्याला आपण लेफ्ट लोब असं म्हणतो, एकाला आपण लेफ्ट लोब ऑफ लिव्हर असं म्हणतो, आणि जो दुसरा आहे त्या दुसऱ्याला आपण राईट लोब ऑफ लिव्हर असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये डायफ्रामपासून जे एक्सटेन्शनला आलेलं आहे त्याला आपण फॅल्सीफॉर्म लिगामेंट असं म्हणतो. ओके, फॅल्सीफॉर्म लिगामेंट. त्याच्यानंतर लिव्हरमध्ये बाईल ज्यूस तयार होतं. लिव्हरमध्ये काय तयार होतं, बाईल ज्यूस. ह्या लोबमध्ये सुद्धा बाईल ज्यूस तयार होणार, ह्या लोबमध्ये सुद्धा बाईल ज्यूस तयार होणार. हे सगळं बाईल ज्यूस स्मॉल इंटेस्टाईनमध्ये यायला पाहिजे. आता हा जो पार्ट आहे हा स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट आहे, ह्याला आपण डिओडेनम असं म्हणतो. लक्षात ठेवा, ह्या पार्टला आपण काय म्हणतो, डिओडेनम. ह्या डिओडेनममध्ये लिव्हरमध्ये तयार झालेलं जे बाईल ज्यूस आहे ते बाईल ज्यूस यायला पाहिजे. त्यासाठी राईट लोब आणि लेफ्ट लोबमध्ये हिपॅटिक डक्ट आहेत, ज्या बाईल वाहून डिओडेनममध्ये आणणार आहेत, त्याला आपण हिपॅटिक डक्ट असं म्हणतो. ओके, हिपॅटिक डक्ट कोण आहे, हिपॅटिक डक्ट. बाईल ज्यूस, आता इथं बाईल तयार होणार, मी मुद्दाम इथं लिहून ठेवतो, इथं बाईल तयार होणार, इथं बाईल तयार होणार, आणि हे बाईल वाहून आणणं फार गरजेचं आहे. हे बाईल वाहून आणणं फार गरजेचं आहे. हे बाईल वाहून आणणं, ह्या डक्टमधनं ते बाईल जाणार ना, ह्या डक्टमधून ते बाईल जाणार. मग आता मला सांगा, हे जे बाईल आहे हे वाहून आणण्यासाठी हिपॅटिक डक्ट लागते. राईट साईडची आहे तिला आपण राईट हिपॅटिक डक्ट असं म्हणतो. काय म्हणतो तिला, राईट. आणि हिला लेफ्ट हिपॅटिक डक्ट असं म्हणतो. आता थोडंसं नाव द्यायला स्पेस कमी पडते आपल्याला. हिला मी म्हणणार लेफ्ट हिपॅटिक डक्ट. ओके, लेफ्ट हिपॅटिक डक्ट. ओके, त्याच्यानंतर ही जी दिसते हिला मी राईट हिपॅटिक डक्ट म्हणणार, ज्याच्यातून राईट साईडच्या लोबमधून बाईल ज्यूस वाहून आणलं जाते, त्याला आपण राईट हिपॅटिक डक्ट असं म्हणतो. त्याच्यानंतर दोन्ही डक्ट एकमेकांना जॉईन होणार आहेत, दोन्ही डक्ट एकमेकांना जॉईन होणार आहेत, आणि मग कॉमन हिपॅटिक डक्ट तयार होती. तिला पण मला नाव द्यावं लागणार आहे. ही मी नाव देतोय कॉमन हिपॅटिक डक्ट. कॉमन हिपॅटिक डक्ट. ओके, तिला मी कॉमन हिपॅटिक डक्ट असं म्हणणार आहे, कॉमन हिपॅटिक डक्ट. त्याच्यानंतर इथं एक ब्लॅडर आहे. काय केलं जातं, एकदा लिव्हरमध्ये बाईल तयार झालं की ते बाईल ह्या ब्लॅडरमध्ये स्टोअर केलं जातं. ह्याला आपण गॉल ब्लॅडर असं म्हणतो. लक्षात ठेवा, मी इथं नाव देतो त्याचं, त्याला आपण गॉल ब्लॅडर असं म्हणतो. मी वेगळी डायग्रामसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. गॉल ब्लॅडरसुद्धा त्याला म्हणतात. आणि त्या गॉल ब्लॅडरला ही जी डक्ट आहे, ही जी तुम्हाला दिसते डक्ट, हिला मी सिस्टिक डक्ट असं म्हणतो.
काय म्हणतो येईल आम्ही सिस्टिक डक्ट. गॉल ब्लॅडरची जी डक्ट आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल गॉल ब्लॅडर असे आहे, ही गॉल ब्लॅडर आहे. ओके, ही जी डक्ट आहे ह्या डक्टला मी काय म्हणणार आहे सिस्टिक डक्ट असं म्हणणार. काय म्हणणार आहे मी त्याला सिस्टिक डक्ट. आणि मग सिस्टिक डक्ट ह्याला येऊन मिळते आणि मग ही कॉमन हिपॅटिक डक्ट फायनली कशामध्ये ओपन होणार आहे ह्या डिओडेनममध्ये ओपन होणार आहे. आणि जे बाईल लिव्हरमध्ये तयार झाले ते कशामध्ये येणार आहे ह्या स्मॉल इंटेस्टाईनच्या पहिल्या पार्टमध्ये हे बाईल येणार आहे. समजते काय डाऊट आहे का बघा, डायग्राम पटकन काढून घ्या.